चला आज बघूया सोपी झटपट अंडा बिर्याणी. हॉटेलच्या बिर्याणीपेक्षा सुद्धा छान चव होते. रेसिपी खूप सोपी आहे. बिर्याणीचा राईस कसा शिजवायचा, भात मोकळा होण्यासाठी काय करायचं, हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बाहेरची बिर्याणी बघितलं तर खूप जास्त तेलाचं प्रमाण असतं, त्याच्यात खाल्लीसुद्धा जात नाही. आज अगदी सोप्या पद्धतीने मी बिर्याणी दाखवत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत. पाण्यात थोडंसं मीठ टाकलं आणि अंडी ठेवली. आता अंडी बॉईल होत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. तर सगळ्यात आधी तांदूळ भिजत ठेवणार आहे. दावतचा बासमती राईस घेतला आहे 1 वाटी. त्यात पाणी घालायचं, 2-3 वेळा स्वच्छ धुवायचा आणि पुन्हा त्यात 1 तांबाभर पाणी घालायचं आणि तांदूळ भिजत ठेवायचे 15 ते 20 मिनिटासाठी. म्हणजे भात छान मोकळा होतो, शिजतोही लवकर. आता बघा हे 10 ते 15 मिनटं मी असंच ठेवणार आहे. आता अंडी बॉईल होत आहे, तांदूळही भिजत आहे तोपर्यंत कांदा तळून घेणार आहे. हा वाळलेला कांदा आहे. आमच्याकडे चिवडा बनवायचं म्हटलं की वाळलेला कांदा लागतोच, त्यामुळं कांदा हा नेहमी असा ठेवलेला असतोच घरामध्ये. कांदे चिरून स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून 4 ते 5 दिवस उन्हात वाळवतात आणि स्टोअर करून ठेवतात. त्या वेळी कामी येतो म्हणून. तोच हा वाळलेला कांदा आहे. ओला कांदा जर फ्राय करायचं म्हटलं तर वेळ लागतो, एवढा कुरकुरीत होत नाही. वाळला कांदा अगदी 1 मिनिटामध्ये फ्राय होतो आणि खूप कुरकुरीतसुद्धा होतो. आता कांदा फ्राय करून झाला. आता एका पातेल्यामध्ये दही घेतले अर्धी वाटी. त्यात 2 हिरव्या मिरच्या चीर दिली आहे त्यांना, त्या मिरच्या घातल्या. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पुदिन्याची पानं बारीक चिरून, कोथिंबीर घातली आणि हा फ्राय केलेला कांदा घातला. आता मसाले घालूया. त्याच्यात 1 चमचा हळद, छोटा चमचा घातला आहे. त्याच्यानंतर मोठा 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि इथे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरला आहे 1 ते 1.5 चमचा. आता याच्यात चवीनुसार मीठ घातलं, 2 चमचे तूप घातलं आहे आणि 3 ते 4 चमचे तेल घातलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर व्हेज बिर्याणी बनवत असाल तर अंड्याऐवजी व्हेज बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या तुम्ही या मसाल्यामध्ये घालून मॅरिनेट करून घेऊ शकता. आता हा मसाला छान मिक्स करून झालेला आहे. आता हा झाकून असाच साईडला ठेवून देऊ. आता बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेऊ. पातेल्यात पाणी ठेवलं आहे, त्याच्यात मीठ घातलं. तर यात काही खडे मसाले घालणार आहे. तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची हे घातलं. याच्यात 1 चमचाभर तूप घातलं आणि अर्धा लिंबाचा रस पिळला. लिंबाचा रस आणि तूप याच्यामुळं भात छान मोकळासक होतो, चिटकत नाही अजिबात. तर आता हे सगळं घातल्यानंतर पाण्याला छान उकळी आली की त्याच्यात हे भिजवलेले तांदूळ घालायचे. तांदूळ शिजत आहे तोपर्यंत अंडी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊ. तव्यामध्ये तेल घालून अंडी घातली, त्यात हळद, लाल तिखट आणि मीठ घातलं आणि अंडी छान फ्राय करायची. बाहेरून छान डाग पडेपर्यंत फ्राय करायची. अंडी फ्राय करायच्या आधी त्याला थोडीशी चीर देऊन घ्यायची, म्हणजे मसाला आतपर्यंत जातो छान आणि टेस्टी लागते बिर्याणी. आता अंडी फ्राय करून झाली आहेत आणि भातही जवळपास शिजत आलेला आहे. बघूया. पूर्ण भात शिजवायचा नाही, थोडीशी कणी राहिली पाहिजे. आता बघा, हातावर जर भाताची शीत घेऊन असं तोडली तर ती तुटती आहे, म्हणजे पूर्ण शिजलेला नाही, अगदी थोडासा कच्चा आहे. तर आता हा भात काढून एका गाळणीमध्ये घ्यायचा असा आणि बघा अजून भात गरम आहे खूप, तर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं. म्हणजे त्याच्यामधल्या वाफेने भात छान, जो थोडाफार कच्चा राहिला तो शिजतो आणि मोकळासक होतो. बघा किती छान भात मोकळा झालेला आहे. आता बिर्याणी बनवायला घेऊ. पातेल्यात तेल घातलं. आपण दह्याचा जो मसाला बनवला होता त्याच्यात तेल आणि तूप घातलं होतं, त्यामुळं मी इथे तेल थोडंसंच घातलं आहे. त्यात शाही जिरं घातलं, बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा फ्राय झाला की टोमॅटो घातलं. टोमॅटो छान मऊ करून घ्यायचं आणि जो दह्याचा मसाला बनवला होता तो मसाला याच्यात घालायचा आहे. मसाला घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान हा मसाला फ्राय करायचा आहे. म्हणजे याच्यात जे मसाले घातलेत आपण, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, ते छान फ्राय झाले पाहिजे. आलं लसूणचा कच्चा वाससुद्धा निघून गेला पाहिजे. तर आता
मसाले छान तेल सुटेपर्यंत परतायचे. बघा साईडने आता याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता जी अंडी फ्राय करून घेतली होती ती अंडी याच्यामध्ये ठेवायची. सेम पद्धतीने व्हेज बिर्याणीसुद्धा बनवू शकता. अंड्याऐवजी भाज्यांचा वापर करा, खूप टेस्टी होते. आता अंडी ठेवल्यानंतर त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याची पानं बारीक चिरून, फ्राय केलेला कांदा घालायचा थोडासा आणि त्याच्यावर जो भात शिजवून घेतला आहे तो भात घालायचा. बघा भात किती मोकळासक झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही. बाहेर हॉटेलच्या बिर्याणीमध्ये जसा राईस असतो तसा भात तयार झालेला आहे. आता याच्यावर पूर्ण भाताची लेयर लावून घेतली की त्याच्यावर बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर आणि तूप घातलं वरून 1-2 चमचे. याच्यावर तुम्ही फ्राय केलेला कांदासुद्धा घालू शकता. झाकण ठेवलं, गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि 10-1 मिनटं बिर्याणी छान वाफवून घ्यायची. याला तुम्ही दमसुद्धा देऊ शकता. एका वाटीमध्ये कोळशाचा तुकडा घेऊन त्यावर तूप घालायचं आणि वरून झाकण लावायचं, म्हणजे दम बिर्याणी होते. आणि बघा 10 ते 15 मिनटं वाफवून घेतल्यानंतर मस्त अशी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. तांदूळसुद्धा परफेक्ट शिजला आहे, मोकळासक झालेला आहे. ज्या पद्धतीने मी दह्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून 10-15 मिनटं साईडला ठेवलं होतं त्या पद्धतीने एकदा बनवून बघा. खूप टेस्टी बिर्याणी होते अशा पद्धतीने बनवली तर. रंगही खूप छान आला आहे आणि टेस्टही हॉटेलच्या बिर्याणीपेक्षा भारी झाली होती. चला तर मग अशा झटपट आणि सोप्या पद्धतीने अंडा बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.